नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। जे काही असणार आहे पशुसंवर्धन पदभरती 2026 आहे, याच्यामधली काही महत्त्वाची अपडेट माहिती घेऊन आलोय। बघा, एमपीसी पॅटर्न नुसार पात्रता काय असणार आहे आणि त्याच बरोबर नेमका बदल काय असणार आहे याविषयी माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती एक खास ऑफर चालू आहे, ज्याच्यामध्ये 3,333 रुपयांमध्ये सर्वच्या सर्व बॅचेस, ज्यांना आपण काय म्हणू शकतो ऑल बॅचेस ज्या काय असणार आहेत, ह्या ऑल बॅचेस फक्त आणि फक्त 3,333 रुपयांमध्ये तुम्हाला जॉईनिंग करता येणार, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम, जीएनएम, स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर तलाठी भरती असेल, जलसंधारण असेल, मृदा संधारण असेल, एलएसओ, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स असेल, एलएसओ, त्याच्यानंतर परत काय असणार बघा एफडीए बॅच असेल, त्याच्यानंतर टीईटी टेट, एमपीडब्ल्यू, स्वच्छता निरीक्षक असेल, तलाठी असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, महिला बाल विकास, टीईटी इन टेट, ओके, अशा या सर्व पदांच्या ऑल बॅचेस तुम्ही फक्त आणि फक्त 3,333 रुपयांना लागू करू शकताय। ह्याची जी काही व्हॅलिडिटी असणार आहे, ही व्हॅलिडिटी 22 मे पर्यंत आहे। 22 मे पर्यंत तुम्ही ह्या बॅचेस काय करू शकताय तर जॉईनिंग करू शकताय। भरपूर नवीन बॅचेस असणार आहेत, एमपीसी पॅटर्न बेस्ड आम्ही काय केलेत तर नवीन नुकत्याच बॅचेस या चालू केलेल्या आहेत। त्याच बरोबर याची जी काय असणारी याची जी काही व्हॅलिडिटी सांगितलं जाते, हा संपूर्ण कोर्स 1 महिन्यासाठी नाही, 3 महिन्यासाठी विचारू नका, 6 महिन्यासाठी विचारू नका, तर तब्बल कायमस्वरूपी म्हणजेच लाईफ टाइम साठीची तुम्हाला या ठिकाणी काय देण्यात आलेली असणार आहे तर व्हॅलिडिटी देण्यात आले आहेत। एकदाच लावायचा कोर्स, एकाच कोर्समध्ये किंवा एकाच फी मध्ये सारे काही कोर्स तुम्हाला या ठिकाणी गट क आणि गट ड चे अवेलेबल होतील, ते सुद्धा लाईफ टाइम साठी 3,333 रुपयांमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन आणि लाईव्ह रेकॉर्डेड काय मिळणार आहेत, लेक्चर्स भेटणार आहेत। शिवाय त्याचबरोबर अजून काय महत्वाचं सांगितलं जातं की सर्व शिक्षक, भरपूर मोठा शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे। अनुभवी आणि तज्ञ शिक्षक असणार आहेत। तांत्रिक विषयावरती आपण भर देतो, आठवड्यातून 2 ते 3 वेळा क्वेश्चन पेपर काय करतो तर जे काही असणार टेक्निकल क्वेश्चन पेपर आहेत हे आपण विश्लेषणात्मक पद्धतीने सोडवून घेतो। ई बुक्स द्वारे या ठिकाणी नोट्स सर्क्युलेट करता येतात, तुम्हाला ही व्हिडिओ सुद्धा काय करता येतात तर डाउनलोड वगैरे करून ठेवता येतात। चला तर मग राहिलेली माहिती बघूया। याच्यामध्ये एमपीसी ही पशुसंवर्धनाच्या रिक्त जागा काय करणार आहे तर भरणार आहे। बघा, या ठिकाणी अजून एक आपण व्हिडिओ प्रकाशित केला होता, जे काय औषध निर्माता बॅच असणार आहे, ही परीक्षा मात्र एमपीसी घेणार नाही, टीसीएस किंवा आयबीपीएस घेणार आहे। परंतु पशुसंवर्धनाच्या ज्या काही एक्झाम्स आहेत, ह्या एक्झाम कोण घेणार आहे आता एमपीसी घेणार आहे। पशुसंवर्धन विभागाच्या ज्या काही रिक्त जागा आहेत ह्या एमपीसी द्वारे भरल्या जातील। 2026 मधील सुधारित नियमानुसार पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक पदांसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व एमपीसी पॅटर्न खालीलप्रमाणे। यामध्ये शैक्षणिक पात्रता बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलंय काय, पशुधन विकास अधिकारी एलडीओ, बघा एलडीओ म्हणजेच पशुधन विकास अधिकारी, उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन म्हणजेच बीव्हीएससी आणि एएच ह्या पदव्या असणे आवश्यक आहे। सोबतच राज्य किंवा भारतीय पशुवैद्यकीय परिषदेची नोंदणी असणे बंधनकारक आहे। त्याच्यानंतर पशुधन पर्यवेक्षक, यामध्ये उमेदवाराने किमान 12वी उत्तीर्ण असावे, तसेच पशुसंवर्धन किंवा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापनाशी संबंधित डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे गरजेचे आहे। वयोमर्यादा किमान 18 वर्ष आहे। खुला प्रवर्ग 38 वर्ष असणार आहे। राखीव प्रवर्ग आणि अनाथ यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्ष करण्यात आली असणे, म्हणजे 5 वर्षांची सवलत देण्यात आली आहे। परीक्षा पद्धत बघा, एमपीसी पॅटर्न द्वारे असणार आहेत, ओके। परीक्षेचे स्वरूप संगणक आधारित ऑनलाईन सीबीटी द्वारे घेतले जाईल, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहेत। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये क्वेश्चन पेपरातील भाषा मराठी आणि इंग्रजी माध्यम असणार आहे। अनिवार्य सामान्य विषय म्हणजेच जनरल जे काय असणे सब्जेक्ट आहेत, हे जनरल सब्जेक्ट मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित, याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, ओके, आणि त्याचबरोबर काय असणार तर विज्ञान, त्याचबरोबर भारताचा भूगोल, इतिहास आणि विज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित, ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि चाचणी, तर्कशास्त्र, संख्या मालिका, नातेसंबंध, मूलभूत गणितीय क्रिया असेल, बँकिंग म्हणजे जे काय असणार आहे सरळ वाढ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, त्याचबरोबर काम का वेग असेल, नफा तोटा असेल, यांसारखी काय असणार तर
काय असं नाही तर सब्जेक्ट किंवा जे काय म्हणतो आपण सिलेबस आहे हा अंतर्भूत करण्यात आला आहे. तर तांत्रिक विषयामध्ये प्रामुख्याने पशुधन विकास अधिकारी क्लास 2 पोस्ट असणार आहे. याच्यासाठी पशुवैद्यकीय विज्ञान, प्राण्यांचे आजार, उपचार, औषध, त्याचबरोबर शस्त्रक्रिया, पशुसंवर्धन, प्राण्यांचे पोषण, प्राण्यांची पैदास, दुग्ध विकास व्यवस्थापन आणि गोठा व्यवस्थापन, कायदे व योजना, पशुसंवर्धनासाठी संबंधित शासकीय योजना आणि कायदे, पशुधन पर्यवेक्षक, यामध्ये मूलभूत पशुसंवर्धन ज्ञान, जनावरांची काळजी घेणे, प्रथमोपचार, लसीकरण आणि त्याचबरोबर कृत्रिम रेतन पद्धत काय असणार आहे तर या सगळ्याचा समावेश करण्यात आले असणार आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. याबाबतची आणखीन काही जी काय अपडेट माहिती असणार ही घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.